ना धमकी देणं एवढं सोपं नाही आहे आणि असं कोणीतरी वायफळगिरी जर करत असेल तर त्या ठिकाणी त्याची खबरदारी आम्हालाही घेता येते. आम्ही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने चालणारे अहिंसेची मंडळी आहोत. पण आता कलियुग आहे आणि कलियुगामध्ये आम्हालाही कलियुगासारखं वागता येतं एवढं लक्षात ठेवावे. शेवटी राहुलजी म्हणाले काय चुकीचं काहीच बोललेलं नाही आहे. आज तर काहीच बोललेलं नाही आहे. राहायला बाकीच्या गोष्टी तर इतिहासामध्ये जे लिहिलेलं आहे ते जर परत सांगत असतील तर त्याच्यामध्ये वावगं काय आहे? कोणी माफी मागितली, कोणी काय केलं हे तर इतिहासामध्ये आहे ना. काल आज उद्या इतिहास थोडी ना बदलू शकणार आहे. आज काही लोकांना वाटायला लागलेलं आहे की आम्ही इतिहास बदलून टाकू, असं नाही होत. इतिहास आहे आणि गांधी परिवार आहे. त्या गांधी परिवारानं सर्वात जास्त टेररिझम कोणाला फेस करावं लागलं असेल तर तो हा गांधी परिवार आहे. आणि अशा वेळेला जर तुम्ही राहुलजींना काही बोलत असाल तर हे कोणीच खपवून घेणार नाही. उद्धव ठाकरेंनी त्या कार्यकर्त्याच्या नेत्याला समज द्यावी असं तुम्हाला वाटतं का? दिली पाहिजे, बिलकुल दिली पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये आपण सगळेजण सोबत आहोत आणि जर आहोत तर मग समज तर दिलीच पाहिजे. असं कोणी काही कसंही बोलतील आणि आम्ही काही सहन करू असं नाही आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.